बातमी कारेगावमधून कारेगावच्या सोशल मीडिया स्टार निर्मला नवलेंचा पराभव झालाय। शिरूर पंचायत समिती निवडणुकीमध्ये निर्मला नवलेंचा अनपेक्षित पराभव झालाय। कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांचा पराभव झाला। निर्मला नवले यांनी सोशल मीडियावर त्यांची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे। मनीषा पाचंगे यांच्याकडून निर्मला नवलेंचा 300 मतांनी पराभव झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अमोल दरेकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल। जगदीश, नक्कीच पुणे जिल्हा ही भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीने आपल्या ज्या जागा आहेत बहुमताच्या त्या खरं तर आता या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादीने जी आदित्यदादांना श्रद्धांजलीपर या बहुमताची जी लोकांकडे आव्हान केलं त्याला लोकांनी कुठेतरी प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहे। एकूणच जर पाहिलं तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या अनेक युती आघाड्या पाहायला मिळालेल्या आहेत। मजेशीर गोष्ट म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी संपूर्ण राज्यात जिल्हा परिषदला एकत्रित असणाऱ्या सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या तालुक्यात मात्र या दोन्ही आघाड्या एकत्र होऊ न शकल्याने त्या ठिकाणी कुठेतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं आहे। त्यामध्ये खरं तर अजित पवार गटाला या ठिकाणी एक जागा मिळण्यात यश, आपला शरद पवार गटाला एक जागा मिळण्यात यश आलेलं आहे। तर 3 जागांवरती या ठिकाणी अजित पवारांना अमोल प्रचंड लोकप्रियता असून सुद्धा मतांमध्ये रूपांतरित होऊ शकलं नाही, त्यामुळे या उमेदवाराचा पराभव झालाय। नक्कीच आपण पाहतोय की कारेगाव गणातील सरपंच निर्मला नवले ह्या खरं तर रील स्टार म्हणून ओळखल्या जातात। सरपंच म्हणून त्यांनी या ठिकाणी कारेगाव औद्योगिक वसाहतीचं नेतृत्व केलेलं आहे। जगदीश, आपण पाहतोय की अनेक वर्ष त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवतीच्या अध्यक्ष म्हणून काम पाहतायत। त्या बालेकिल्ल्यामध्ये असणारे मानसिंग पाचुनकर आणि दत्ता पाचुनकर यांची सरळ लढत पाहायला मिळाली होती आणि त्याचा कुठेतरी फटका म्हणून या ठिकाणी निर्मला नवले यांना त्या ठिकाणी मताधिक्य थोडंसं कमी पाहायला मिळतं। त्यामुळे त्यांचा 300 मतांनी पराभव झालेला आहे। धन्यवाद अमोल, असेच जोडलेलं रहा दिलेल्या माहितीबद्दल।